बातमीनं मुंबईतील अनेक भागात नाले सफाईची कामं पूर्ण नाहीयेत। मुंबईसह उपनगरातील काही नाल्यांमध्ये अद्यापही गाळ असल्याचं चित्र पाहायला मिळते। 31 मेची डेडलाईन संपल्यानंतरही काम अपूर्णच आहे। लोकशाही मराठीकडून नाले सफाईचा करता रियालिटी चेक करण्यात आलाय। माझ्यासोबत किशोरी पेडणेकर आहेत। ताई, आज खरं तर तुम्ही अंधेरी सबवेची पाहणी करायला आलेत। नाले सफाई कुठपर्यंत झाली आहे त्याचा आढावा घेतात, सबवेची देखील पाहणी केलीत। काय नेमकं पाहिलं? नगरसेवक आहेत प्रमोद सावंत, हे कायम ह्या गोष्टीवर लक्ष ठेवून असतात, काम करत असतात। त्यांचे सगळे असलेले शाखा प्रमुख असतील, सगळे काम करतात। मुळामध्ये गेल्या 25 वर्षात हे जे आमच्याकडे उत्तर मागतायत, भाजपाचे आमदार, भाजपाचे उपमहापौर, भाजपाचे इम्प्रुव्हमेंट चेअरमॅन, भाजपाचे स्थापत्य शहरवर या सभा ईस्टर्न वेस्टर्नला अध्यक्ष, सगळे बसून झाले, चरून झाले। मग आम्हाला चरून म्हणतात तर तुम्ही काय केलं? पट्टी लावलेली, डोळे बंद होते, कान म्हणजे काना न बहिरा मुका अशी अवस्था कबूल करा आमची होती, मग आम्ही उत्तर देतो। सगळं असं करून आम्ही येत नाही आणि नुसतं बघून 80%, 50% बीएमसी तर 105 वर गेली। कुठल्या तोंडाने मुंबईकरांना फसवताय? आज आम्ही सकाळी धारावीमध्ये जेव्हा गेलो ही परिस्थिती पाहायला मिळाली, 10% सुद्धा पाहायला मिळत नाही। काय यावरती बोला? मीडियाचे आभार आहे, लोकशाहीचे आणि सगळ्या मीडियाचे आभार आहे। तुम्ही वास्तव मुंबईकरांना दाखवताय आणि हे कसे खोटं बोलतायत तेही तुम्ही दाखवताय। मी आभार मानते सगळ्या मीडियाचा। महानगरपालिकेची पण पोलखोल झाली आहे। जे भाजपाचे प्रतिनिधित्व करण्याच्या भूमिकेत आहेत, मग अगदी वरपासून खालपर्यंत त्यांची पोलखोल झाली। त्यामुळे नाले सफाई ही पूर्ण झालीच नसल्याचा खरं तर हे सगळं वास्तव्य जे आहे ते लोकशाही मराठी समोर आणताना पाहायला मिळते आहे। व्हिडिओ सानिध्यासह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।